झोप नाही येते? मला पण. मस्त रोमॅन्टिक गाणं लावू का? नको. मग डोकं चिपून देऊ? काय होतंय? आईची आठवण येते. काय झालं? थोडा रोमॅन्टिक मूड होता माझा. अलंकार, रोमॅन्टिक पलीकडे अजून पण मूड असू शकतात ना माणसाचे. आता काय झालं? पहिले कधी कधी वाटतं ना, मी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जन्म घेतलाय. मग काय वाईट आहे त्यात? चांगलंच आहे. जगात करोडो रोमॅन्टिक लोक असतील, पण चांगली लोक फार कमी आहेत. आणि तू चांगला आहेस ना, म्हणून मला आवडतोस. पहिले तुला असं नाही वाटत का, तू माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेते? अजिबात नाही. पहिले पहिले आता मी नाही वाट पाहू शकत. मग कोणी सांगितलंय वाट पाहायला? अलंकार, पल्लवी, ए अलंकार, ए अलंकार, कुठे आहात तुम्ही? काका, काका, काय काय झालंय? हत्ती कुठे आहे? हत्ती? माझा बुद्धिबळातला हत्ती कुठे आहे? तुमचं हत्ती शोधायला एवढं रात्री उठवलं काका आम्हाला? इतक्या छोट्या गोष्टीसाठी उठवलं? हत्ती काय छोटी गोष्ट आहे? केवढा मोठा प्राणी तो. आणि मला एक सांग, हत्ती शिवाय बुद्धिबळ खेळता येईल का? काका पण तुम्ही आता इथे एकटे आहात की नाही? मग बुद्धिबळ कसं खेळणार? ते नंतर बघू. आधी माझा हत्ती शोधा. या देशात ना हाच प्रॉब्लेम आहे, हत्ती मिळत नाहीत. हा, वाघांचा प्रॉब्लेमच आहे, गायींचा प्रश्न आहेच, चिमण्या सुद्धा दिसत नाही हल्ली. काका आम्ही शोधतो. चिमण्या नाही हो, तुमचा हत्ती. नंतर वेळ मिळाला ना तर चिमण्या पण शोधतो. हा, सतत देशाला दोष देतात. काका, हा, तुमचा हत्ती. आता हा तुमचा हत्ती मिळालाय, तुम्ही शांत झोपा, आम्हाला पण झोपू द्या. चल ग. अरे झोप येत असती तर एवढ्या रात्री हत्ती कशाला शोधत बसलो असतो? काय झालं काका? काही त्रास होतोय का? झोप येत नाही एवढाच त्रास आहे या वयात. म्हातारपण खूप वाईट असतं. झोप का लागत नाही याचं कारण कळत नाही, आणि जाग का राहावं याचं उत्तर मिळत नाही. तुम्ही दोघं खेळता माझ्याबरोबर? आत्ता अलंकार, अलंकार असं काय करतोय? तुझ्या वडिलांसारखे आहेत ना? पण माझे वडील असे रात्री अपरात्री हत्ती नव्हतं शोधायला लावत, मसाला पान आणायला लावायचं. ते पण आता त्यांना मिळत असेल की नाही काय माहित. जेवल्यानंतर पान खाण्यापेक्षा ना पुस्तकाचं पान वाचायचं, झोप चांगली लागते. मी सांगते त्यांना. तू काही नको सांगू. आता जाऊन झोप, खेळतो मी. गुड बॉय. गुड बाय.
गुड नाईट. काका गुड नाईट. हो हो गुड. चल 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 चल. ये रे अलंकार. काय ना, बायको जिवंत असली ना की हे हत्ती घोडे उंट यांची गरजच लागत. हत्ती घोडे उंट वाघ सिंह यांची सगळी कसर बायको भरून काढते. काय ना, बायको जिवंत असेपर्यंत आपल्याला तिची कदर कळत. तुमचं खूप प्रेम होतं का तुमच्या बायकोवर? फक्त व्यक्त करायला वेळ नाही मिळाला. का? आयुष्यभर जगभर पैसा कमवत फिरत होतो. वाटलं होतं रिटायर झाल्यानंतर तिच्याबरोबर सुखाने राहीन, पण लवकर गेली. बायकोला वेळ दिला पाहिजे. काका, मग तुम्हाला असं नाही वाटत का मी पण माझ्या बायकोला वेळ दिला पाहिजे? हो, अरे ती तर झोपायला गेली ना. जा जा बोलाव तिला. आणि तुम्ही दोघं चेस खेळत बसा. चेस खेळू? अरे एकमेकांकडनं हरण्यात पण खूप मोठी गंमत असते. नाही ठीक आहे, आपणच खेळू. तिला झोपू दे. बर, खेळा. पांढरा. काका काका माझ्या आयुष्याचं वाटोळं झालंय. आता घरच्यांना कसं तोंड दाखवू मी? शांत हो, टेन्शन घेऊ नकोस. असं कसं म्हणता तुम्ही? माझ्या मम्मी पप्पांना जर समजलं तर जीव देतील ते. हे बघ, असं काही होणार नाही. आपण यातनं काहीतरी मार्ग काढू. आता ह्याच्यातून काही मार्ग नाहीये. काही मार्ग नाही निघणार. आता मला जीव दिल्याशिवाय काही पर्याय नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव. तुम्ही काहीतरी करा ना. काहीतरी करा ना प्लीज. तुम्ही काय? हो हो हो, टेन्शन घेऊ नको. अलंकार, अरे तो ब्रह्मी म्हणजे काय साधा सुद्धा माणूस नाही काय? ते माहिती आहे मला. एक नंबरचा सर्किट माणूस येतो. मला काल खेळायला बोलवलं आणि स्वतः झोपून गेलो. अरे तसं नाही, बाहेर एक तरुण मुलगी आलीये. तिच्या बरोबर काहीतरी भानगड करून ठेवलेली दिसते त्या ब्रह्मीने. अरे ती जीव द्यायच्या गोष्टी करतेय. ब्रह्मे काकाची भानगड? मला तर वाटलं हा माणूस फक्त हत्ती घोडे उंट यातच इंटरेस्टेड आहे. ब्रह्मे काकाची भानगड म्हणजे बघायला पाहिजे. तू एक काम कर, तू या घड्या घाल, मी बघून येतो. अलंकार, ती मुलगी तिकडे जीव द्यायच्या गोष्टी करते आणि तुला या घड्यांचा पडलाय? पल्ले, आता मी समजावणार म्हणजे तिला समजणारच ना. आणि ती जर म्हणाली मी जीव नाही देत, मी रात्री इथेच थांबते, तर हे पसारा बरोबर वाटतो का? म्हणून धन्य आहेस तू. मला नाही वाटत ही साधी सुधी केस आहे. त्या ब्रह्मेनी ना काहीतरी मोठी भानगड करून ठेवलेली दिसते. बघ, ते आता बाहेरच आहेत. पटकन जाऊ, चल. चल बघतोच ब्रह्मेकडे. ब्रह्मे काका. मिनल, मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, ऐक माझं. ही गोष्ट तू कोणालाही सांगू नकोस. आपण काहीतरी मार्ग काढू, पण त्यांना ही गोष्ट समजता कामा नये.
का रडताय तुम्ही? का रडताय तुम्ही मला सांगा. हे बघा, मला तुमचा भाऊ समजा, पण जे काय घडलंय ना ते मला खूप खरं खरं सांगा. काय केलंय यांनी? काय त्रास दिलाय तुम्हाला? नाही नाही, मला सगळं सांगा. काय तशी भानगड तर नाही ना केली यांनी? बघा, तुमचं माझं काही नातं नाहीये, तुम्ही मला ओळखत नाही, पण ना माझ्यावर विश्वास ठेव. या म्हातारीची काही चूक असेल ना तर तंगड तोडून हातात देईन. तुम्ही घाबरू नका, तुम्ही बिंदास सांगा, मग मी बेत बघतो यांचं. ए मूर्ख माणसा, इथे काय चाललंय आणि तू काय बडबडतोयस? मग त्या का रडताय? का रडतायत त्या? तुम्ही काहीतरी भानगड केली असेल म्हणून तर रडत आलं ते इथपर्यंत. मग आणि वर खुशाल सांगतात मी बाहेर कुठे काय बोलू नको म्हणून. काय काका, शोभतं का हे? काकांनी काही केलेलं नाहीये, उलट ते मला धीर देत आहेत. काही मूर्खासारखं बोलता तुम्ही. हो का? ते सॉरी सॉरी सॉरी, ते काय ना जरा गैरसमज झाला माझा, मला नीट माहिती नव्हती. सॉरी सॉरी. ए मूर्खा, माझ्या मावस भावाची मुलगी आहे ती. काही गोष्टी माहित नसताना उगा ज्यात त्यात तोंड घालायला जातोयस. सॉरी सॉरी ना काका, पण आता मी काय म्हणतो, मी घुसलोच आहे तर मला नीट सांगा ना काय झालंय ते. हा सांगा ना. मिनत सांग त्याला, हा तुला नक्की मदत करेल. नाही, मगाशी मूर्खासारखं बोलला, पण खूप हुशार आहे अलंकार. माझ्याकडे घरकाम करतो, पण ग्रॅज्युएट आहे आणि त्याला ते इंटरनेट मधलं सगळं कळतं. तेव्हा बिनधास्त सांग, घरचाच माणूस आहे तो. हे बघा, तुम्ही विश्वास ठेवा माझ्या, या प्रॉब्लेमवर नक्की मी काहीतरी उपाय सांगेन. सांगा सांगा. खूप फसले हो मी, तेही माझ्याच मित्रामुळे. खूप जवळचा मित्र समजत होती मी त्याला. काय नाव काय त्याचं? पंकज. एका ऍक्टिंग वर्कशॉपमध्ये एकत्र होतो आम्ही. हळूहळू मैत्रीही वाढली. त्यालाही ऍक्टिंगची आवड होती. छोटी मोठी कामं करतो टीव्हीत. मलाही काम मिळवून देतो असं म्हणाला होता. मग हळूहळू कॉन्टॅक्टमध्ये आलो, फोनवर बोलू लागलो, मेसेजेस करू लागलो. त्याच्या ओळखीच्या एका डिरेक्टरला एका लीड ॲक्ट्रेसची गरज आहे असं तो म्हणाला होता. पण मी ह्या आधी कधीच काम नाही केले रे, आणि कॅमेरा समोर तर कधीच नाही. आजकाल नवीन मुलींना जास्त चान्स मिळतो. तू बघ ना, कितीतरी पिक्चर्स मध्ये नवीन हिरो हिरोईन दिसतात. हो, पण मी एवढी चांगली दिसते का? चांगली? अगं तू आयटम दिसते, आयटम. जा रे, भंकस नको करू. अगं खरंच, तुझ्यात ना जादू आहे, जादू. तू ना एकाच वेळी सोजवळ पण दिसतेस आणि हॉट. खूप कमी मुलींमध्ये अशी क्वालिटी असते, आणि तुझ्यात तो चार्म आहे. खरंच? अगं खरंच. आणि मी कशाला खोटं बोलू? तू बघ ना. अगं माझ्या काय कमी मैत्रिणी आहेत, तर सगळ्यांना सोडून मी तुझंच नाव का सुचवतो? माझी ना लहानपणापासूनची इच्छा आहे की मला एकदा तरी सिनेमात काम करायचंय. स्वतःची ओळख निर्माण करायची. घरच्यांना दाखवून द्यायचे की मी अभ्यासात हुशार नसली ना तरी युजलेस नाही. हेच स्पिरिट पाहिजे. तुझ्यातली ही गोष्ट आहे ना, मला खूप आवडते. पंकज, तू मला किती सपोर्ट करतोस रे. तुला माहिती आहे, माझ्या घरच्यांना या फील्डमध्ये मी काम करते अजिबात आवडत नाही. नुसती फिरत असतेस, वेळ वाया घालवत असतेस असं म्हणत असतात. पण मला माहिती आहे, मी तुझ्या सपोर्टने एक दिवस त्यांना चुकीचं ठरवून दाखवेन. आणि एक दिवस कशाला? माझा एक मित्र आहे डिरेक्टर, की ऋत्विक म्हणून. तोच तुला मोठा ब्रेक देईल. जुन्या काळातली कुठली तरी फिल्म करतोय, मस्तानी सारखं कॅरेक्टर. मस्त नटून झटून जा. जरा ट्रेडिशनल लुक आहे, सो छान नऊवारी आणि दागिने घालून जा. हो, पण तू मला ऍड्रेस तर दे. तुला टेक्स्ट करतो. थँक्यू सो मच पंकज. थँक्स बोलून चालणार नाही. उद्या मोठी हिरोईन झालीस ना की मला विसरू नकोस. काय? मी तुला कधीच विसरणार नाही. नेव्हर.
Never. I have never seen such a beautiful face in my life. वाह, मजा आली. Got it. Finally got it. 1 वर्ष झाला हा चेहरा शोधतोय. तिकडे बघ. इकडे बघ. 700-800 मुलींच्या ऑडिशन घेतल्या पण असे डोळे काही दिसले नाही. वाह, कमाल कमाल. हो 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 हो, मला जशी पाहिजे तशीच आहेस तू. वाह वाह, तुझे केस, तुझे डोळे, तुझं नाक, सगळं काही एकदम परफेक्ट आहे. उभी राहा, उभी राहा. वाह, कमाल कमाल. आपण आधी फेशियल करू आणि मग फोटो सेशन करू. मॅडम, व्यवस्थित फेशियल करा. तुम्ही त्याची काळजीच करू नका. मॅडमचं मी खूप छान फेशियल करते. कान, गळा, मला सगळं व्यवस्थित हवंय. काय क्लोजअप चांगलं मिळालं पाहिजे. मॅडमचं अगदी छान फेशियल करते मी. मॅडम एक काम करा ना, तुमच्या गळ्यातलं, नाकातलं, कानातलं सगळं काढा. हो हो. तुम्ही या प्लीज बसा. या. ओहो, अप्रतिम. वा. मॅडम, किती वेळ लागेल? साधारण 20 मिनिटं. ठीक आहे, एक सिगरेट पिऊन येतो. हा, चालेल चालेल. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. कंटिन्यू. हो. आता थोडा वेळ आराम करा. काय हो मॅडम, तुमचे ते डिरेक्टर साहेब अजून नाही आलेत? हो, येतील ते. तसं पण डिरेक्टर लोक कसे जरा तंद्रीतच असतात. अहो नाही, अर्धा तास होऊन गेला. मला असं वाटतं तुम्ही त्यांना फोन करावा. हा. मॅडम, तुम्ही परत एकदा फोन लावा. फोन तर स्विच ऑफ आहे. काय बोलता मॅडम? तो तुमचे दागिने तर घेऊन पळाला नसेल ना? माझे दागिने? अहो, आईचे होते ते. माझ्या घरचे मला जिवंत नाही सोडणार. म्हणजे सिनेमात काम देतो म्हणून तुम्हाला कुठे बोलवलं? तर पार्लर मध्ये. आणि तुमचा विश्वास बसला. मला माझ्या मित्राने त्या डायरेक्टर बद्दल आधीच सांगितलं होतं, त्यामुळे डाऊट नाही आला. आणि पार्लरला गेल्यावर फेशियल करताना पण दागिने तर काढूनच ठेवतो ना. त्या दिवशी मी ओरिजिनल दागिने घालून गेलेली. अरे पण अनोळखी माणसाकडे आपले दागिने का द्यायचे? त्या पार्लरवाल्याकडे द्यायचे ना. तिची आणि माझी अजिबातच ओळख नव्हती. आणि त्या डायरेक्टरनेच मला तिथे यायला सांगितलं होतं. एक याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? म्हणजे तो डिरेक्टर आणि ती पार्लरवाली या दोघांनी मिळून फसवलंय तू. हो नाही, त्या पार्लरवालीचे पण पैसे नाही दिले त्यांनी. तिने ते फेशियलचे पैसे माझ्याकडून वसूल करून घेतले. तुम्ही एक काम करा, मला त्या डायरेक्टरचा नंबर द्या, मी शोधून काढतो त्याला. द्या. तो सापडेल हो, त्याची काही अडचण नाही. पण मी घरच्यांना सांगितलं की माझे दागिने चोरीला गेले आणि ते काही बोलले नाही. अहो पण म्हणून काय त्या नालायकाला असंच सोडून द्यायचं आहे का? हो पण तुम्ही माझं ऐकून तर घ्या. सध्या माझ्यासाठी तो डायरेक्टर इम्पॉर्टंट नाहीये. मग मी एका वेगळ्याच अडचणीत सापडले. त्या डायरेक्टरकडे ज्या मित्राने पाठवलं होतं ना, त्या पंकजमुळे.